EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्यातर्फे एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापाशी घेऊन आलो आहे। तर युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थातच UN ॲक्टिवेट करण्यासाठी बँक खातं आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। आता हे आवश्यक काम पुढील महिन्यात म्हणजेच ह्याच महिन्यात 15 मार्च 2025 पर्यंत आपल्याला इथं पूर्ण करायचं आहे। UN ॲक्टिवेट करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत। तर EPFOच्या सर्व ऑनलाईन इथे सेवांचा आपण लाभ घेऊ शकतो। परंतु एक सोशल मीडिया अकाउंट एक्सप्रेसवर मंगळवारी एक जी पोस्ट त्यांनी शेअर केली होती त्याच्यामध्ये UN ॲक्टिवेशन आणि आधार सीडिंगची अखेरची तारीख ही 15 फेब्रुवारी त्यांनी दिली होती, परंतु इथे 15 मार्च ही डेट एक्सटेंड त्यांनी केलेली आहे। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांकडे शेअर करायचा आहे। तर शेवटची तारीख 15 मार्चपर्यंत आपल्याला UN ॲक्टिवेट पण करायचं आहे आणि आधारची सीडिंग इथं सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे। तर EPFOच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर UN ॲक्टिवेट करून सगळ्या सेवांचा इथे आपल्याला लाभ घ्यायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर नेमका काय, तर तो आपला 12 अंकी अकाउंट नंबर असतो। त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवांचा लाभ त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतो आणि हा नंबर अजूनही आपण ॲक्टिवेट केलेला नाही आहे, त्याची KYC केलेलं नाही आहे। तर आपल्याला ही सगळी प्रोसेस 15 मार्च 2025च्या अगोदरच इथं आपल्याला पूर्ण करून द्यायचे आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जाऊन तुम्हाला समजवतं की UN ॲक्टिवेट कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये डिटेल्स कसे भरायचे आहेत, KYC कशी करायची आहे, सगळी इन्फॉर्मेशन मी इथं समजून सांगतोय। आज सगळ्यात पहिला आपल्याला UN नंबर लागतो, त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड नंबर झालं, त्यानंतर नाव झालं, जन्मतारीख झालं, ही सगळी इन्फॉर्मेशन भरून आपल्याला UN ॲक्टिवेट करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड सेट करून आपलं EPFOचं अकाउंट इथे साईनअप करावं लागतं। डायरेक्टली मी इथं तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातोय। ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे युनिफाईड पोर्टल -member.epfoindia.government.in ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे। जर तुम्ही होम पेजवरती गेलात तर होम पेजवरती सुद्धा तुम्हाला UN इथे दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला UN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। तर सगळ्यात खाली तुम्ही पाहिलं तर ॲक्टिवेट UN याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲक्टिवेट UN केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होणार आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला UN नंबर इथे टाकून द्यायचा आहे, त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा जो काय आपला 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे, त्यानंतर संपूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा इथे संपूर्ण। त्यानंतर आय ॲक्सेप्टवरती आपल्याला टिक करून गेट ॲथोरायझेशन पिन बटनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये जो आधार कार्ड नंबर तुम्ही इथे टाकणार आहात, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी OTP इथे पाठवला जातो। तो OTP आपल्याला इथे ॲथोरायझेशन पिनमध्ये टाकावा लागतो आणि त्यानंतर आपलं इथे अकाउंट ओपन होतं। तर इथे बघू शकतात की UN आपल्याला मेंबर्स इथे UN नंबर लागतो, त्याच्यामध्ये आधार नंबर, नाव, जन्मतारीख ही सगळी इन्फॉर्मेशन EPFOचे जे काही रेकॉर्ड आहे जिथं तुम्ही काम करता त्या डेटासोबत इथं मॅच होणं गरजेचं आहे। जन्मतारीखसुद्धा चेंजेस असतील, जन्मतारीख चुकलेली आहे तर तुम्हाला इथे एरर येणार आहे, जसं की आधार कार्डवरची इन्फॉर्मेशन आणि तुम्ही जिथं काम करताय जिथं तुमचं UN नंबर तुम्हाला जिथून भेटला आहे त्या डेटासोबत इथं रेकॉर्डसोबत मॅच होणं गरजेचं आहे। ही सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ॲथोरायझेशन पिन तुम्हाला OTPमध्ये पाठवला जातो आणि OTPमध्ये पाठवल्यानंतर तुम्हाला सेट पासवर्डमध्ये तुम्हाला UN नंबर आणि तुमचा पासवर्ड ठेवून तुम्ही या पोर्टलवरती इथे तुम्ही लॉग इन करू शकता। ही सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगितलेली आहे। 15 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला UN ॲक्टिवेट करायचं आहे, त्याची KYC करायची आहे, UNला आधारित लिंक करायचं आपल्याला आणि सगळी प्रोसेस इथं स्टेप बाय स्टेप मी इथं समजून सांगितलेलं आहे। तरी लवकरात लवकर UN ज्यांचं अजूनही ॲक्टिवेट केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर UN ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला सगळीकडे शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।